या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी एवढंच सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की या शहराला काय आवश्यक आहे हे ठरलं पाहिजे. महायुतीचं सरकार जे आहे ते महायुतीचं सरकार संपूर्ण महाराष्ट्र हा टोल मुक्त करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं असणारं योगदान हे फार मोठं आहे. परंतु या शहरामध्ये परिस्थिती बदलत चालली. त्या शहरामधील असणारे विरोधक हे कुठेतरी त्यांची असणारी पार्श्वभूमी ही आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे. महाराष्ट्र टोलमुक्त होण्याच्या दिशेने चालत असताना टोल घेणारी माणसं जी आहेत ती या शहराचं नेतृत्व करणं योग्य का हे आपण सर्वांनी ठरवलं पाहिजे. यांची असणारी पार्श्वभूमी, मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना रस्ते आणि रस्त्याचे खड्डे याची चर्चा बरेच जण करतात आणि म्हणून हे सर्व रस्ते काँक्रिटीकरणातून झाले तर या शहरामध्ये डांबरीकरणातून रस्तेच होणार नाहीत. कारण डांबरीकरणातील रस्ते करणारी मंडळी आणि ती त्यांच्याकडून टक्केवारी घेणारी मंडळी ती कोण आहेत याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. गोल्डन गँग म्हणून संबोधली जाणारी सगळी मंडळी महापालिकेमध्ये ज्या पद्धतीने वागतात याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. संधी सगळ्यांना मिळत असते, परंतु त्या संधीमध्ये तुम्ही काय करू शकलात हे सांगता आलं पाहिजे. आपल्यालाही बऱ्याच वेळेला संधी मिळाली, महायुतीतून मिळाली. महायुतीतून मिळून तुम्ही मोठ्या पदांवरती काम केलं, परंतु नक्की तुम्ही काय केलं हे तुम्हाला सांगता येतं का? आमचे लोकप्रिय असे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेजी यांच्या मांडीला मांडी लावून आपण बसलात आणि जसं काही हे भागवण्याचाच प्रयत्न केला की सर्व काही मीच करतो. खरं तर महायुतीचा खासदार म्हणून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे योगदान या शहरासाठी फार मोठा आहे. महायुती म्हणून नेहमीच आम्ही त्यांचा नागरिक म्हणून आम्ही सगळीजण त्यांची त्या वेळेला त्यांनी केलेल्या कामाची शहरातील नागरिक म्हणून आम्ही त्यांना नेहमीच त्यांच्याबद्दल त्यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा असेल या सगळ्या गोष्टींची आम्ही नागरिकांच्या वतीने त्यांना त्यांचे आभार नेहमीच मानले.